श्री यशवंत ग्रंथ अध्याय 8. ओम यशवंताय नमः. ओम विश्वकर्ताय नमः. ओम सच्चिदानंदाय नमः. ओम यशवंत हो जयवंत हो. देहाची ही मूर्ती मग कर्म करीती, सदकर्म होई रथी, स्वार्थ नसावा कर्मामध्ये. ज्ञानाची पायरी कर्म होय, कर्म कधी सुटणार आहे काय. भाकरी पीठ होय निसर्गाचा नियम. श्री बाबाजी बोले, दिवस कामासाठी निर्मिले, दिवसाकाठी कर्म पाहिजे केले माणसात. सहाय्यतेने बसावे, माणसाचे निरीक्षण पाहिजे तरी. आपण चुकतोय का बरोबरी, जन्माचे सार्थक करी. कामधंदा यशवंत म्हणा, आधी लग्न कोंढाण्याचे, मगची लग्न रायबाचे. कर्म करावे कर्तव्याचे, आपुल्या हिताचे. कर्म आणि शरीर नाण्याच्या दोन्ही बाजू स्थिर. कार्य राहते अमर, प्रकृतीची साथ. बैल गेला आणि झोपा केला म्हणून, काय करावे म्हणाला, वेळीच सावध व्हावे. नाम घेत चालावे, कर्म करावे, श्री सद्गुरूंना शरण जावे. हृदया माझे थांबेल का कानाचे ऐकणे, अहो पायाचे चालणे. श्वासोच्छवास घेणे, डोळ्याचे पाहणे थांबणार का. जग मरणे तयाच्या हाती, सहजची कर्माची गती. कर्म करावे प्रगती, श्री यशवंत नाम. करावे कर्म जनकल्याणाचे, निष्कर्म आपुल्या हिताचे. नाम घ्यावे यशवंत देवाचे, नसावे बंधन. कर्माचा आधार नीट, ज्ञानाची वाट, ज्ञानाची पहाट. बाबांना कर्म अर्पावे, कर्म करिता फलस्वाद. जो टाकील जलद, तया मिळे दाद तोची तरेल. करील पवित्र कर्म कोण, तयाशी होई आत्मदर्शन. निष्काम कर्मयोग दान, श्री बाबांची कृपा. कर्म श्री बाबांनी केली जगासाठी करणी. ब्रह्मज्ञ असुनी लवलेश नाही, जरी दिसले कर्म करिता. श्री बाबा उन्मणी असता, कसली आसक्ती नसता. निष्काम कर्मयोगी, स्वतःसाठी कर्म न करणे, जगासाठी कर्म करणे. कर्मफलाचा त्याग करणे, श्री बाबा ब्रह्मज्ञ. मन आत्मात लीन होई, वृत्तीचा लोप होई. विराग उत्पन्न होई, सुखभोगाची आशा नाही. देहादी बुद्धी क्षीण होई, अतिंद्रिय अवस्था होई. जीवाचे हित होई, लाभाचा लेश नाही. केले रान जीवाचे, कल्याण साधे जगताचे. झाले दर्शना महाश्री बाबांचे, महाकर्मयोगी. प्रबळ कर्मयोग असावा, हृदयात अदम्य साहस पहावा. अनंत बल हवा, गोड हाक, काट्याने काटा काढणे. कर्म करणे फलस्वाद टाकणे, कर्तृत्व न घ्यावे निष्काम बुद्धीने. श्री बाबांना अर्पण. मुलगा नव्हता एका भक्तापाशी, जपू लागला चिंतेसी. विनू लागला श्री बाबांशी लीनतेने. प्रसन्न झाले बाबा तयाला, घेतले सेवेला. सांगितला कंदील आणावयाला, दिवा दिल्याने. भगवंताने दिला मुलगा, तो भक्त आनंदला अवघा. नष्ट झाला त्रागा, पेढे वाटू लागला. श्री बाबांना पेढा दिला, श्री बाबाजी बोलले मजला. अरे देवाने मुलगा दिला याला, घे त्याचा पेढा. ऐसी श्री बाबांची लीला, देवाचाही देव भला. आम्हाशी लाभला काय सांगू. पुढारी एक दर्शनाला आला, मुख्यमंत्री व्हायचे होते तयाला. मनोमन प्रार्थना केली देवाला, बाबांनी वचन दिले. पुढे थोडा वेळ काळ गेला, मोठा दगड होय भला. बाबांनी त्याला पलटी केला, खटाठोप श्री बाबांचा. बैसव मला तयावरी, श्री बाबा बोलले लवकरी. बैसोनिया दगडावरी, मला झाली खुर्ची. दुसऱ्याच दिवशी तोची, भक्त मुख्यमंत्री झालाची. खबर नव्हती कोणायाची, ऐशी श्री बाबांची लीला. खेळले बाबा दगडाशी, कर्मयोग बाबांच्या पाशी. जादू झाली अशी कशी, देवाने केली. तुझे आहे तुझ पाशी, परी जागा चुकलाशी. सावध आता होशी तरावया, वासना तशी फळ. देव देतो बळबळ, भक्ती प्रेमाची कळ. शुद्ध कर्म आचरण शुद्ध ठेविता, मुखी श्री यशवंता. श्री सद्गुरूंचे चरण पाहता, आत्मदर्शना. भोग वासना गेली तरी, सहन शक्ती उरी. धन लोभ काय करी, भेदभाव गेला. शुद्ध कर्माची साथ घेता,
सहाय्य करी यशवंता आत हृदयी पाहता ब्रह्मनाथे श्री बाबा बोलू लागले, तुम्ही जर कर्म ऐसे केले दुसऱ्यासाठी कर्म घडले पुण्याईचा मार्ग अज्ञानाशी मार्गदर्शन बोलले श्री बाबा भगवान शुद्धते ज्ञान हृदयात विवेक कर्तव्य कर्म करावे नाममुखी असावे श्री सद्गुरूंना हृदयी पाहावे निष्ठेने ब्रह्मतत्वाला पावल्यावर कोणी दिव्य कर्म करोनी निष्काम कर्म नित्यमणी आनंदाचे डोही देहाची या आवडी देव यशवंत गोडी कर्मण सोडी निष्कर्मा करता करविता वेगळा श्री यशवंत देव सावळा भय असेल कळी काळा एकची देव यशवंत जीवाचे कर्म त्यातच मर्म पाहणे ऐकणे चालणे धर्म श्वासोच्छ्वास हे जी कर्म सोडणे धरणे नाम यशवंत जगाचे कल्याण होईल जाणे तसेच कर्म करीत राहणे आनंदले मन श्री सद्गुरु भजनाने ओम यशवंत एक दिन श्री बाबा बसले छपरीत उठले भरकन औचित टिकाव पहार आणा म्हणत धडपडू लागले बेभान झाले खवळू लागले बैचेन झाले केविल बाणे चालू लागले भरभर येथे नाला खणा लवकर पायाने रेषा आखत भूमीवर स्वतःशी विसरोणे सुरू झाले नाल्याचे काम बहुत कडक मांजऱ्या मुरुम कामगार भक्त करत होते काम भक्तीने भावाने करून घेतले काम जलद गतीने सांगितले वर्तमानपत्राने इराक इराण युद्ध धावणे युद्ध थांबले पाहिजे ऐसी बाणे करुण श्री बाबा झोपले शांत मनासारखे झाले वृत्त मन सिगारेट ओढत करून चहाची आठवण दुसरे दिवशी दिन उगवला वर्तमानपत्राचा संच आला मुखपृष्ठ भक्त वाचू लागला इराक इराण युद्ध थांबले भक्तांना प्रत्यय आला भक्तगण प्रसन्न झाला ऐसी बाबांची लीला कर्म करविता कर्म करिता एकची देव कर्मदाता नमन माझे श्री यशवंता श्री बाबा बोलले आता करता करविता वेगळा आपण कोणा झाडांचा पाला गोळा केला आला गेला तोची भला अमृतवाणी मीच करता कधी न म्हणाले उगवले पेरलेले म्हणून नये मी केलेले कर्म अर्पावे श्री सद्गुरूसी भक्त मंडळी वसली सगळी दयाघन श्री बाबा माऊली आम्ही पाहिली चहाची आठवण चहाचा पेला म्हणेन माझा पाण्याचा तांब्या तोही तुझा प्रसंगवधान काझा नाही माझा मी चांगल करणं कठीण आहे आणि ते आपणाला करायचं आहे शुद्ध कर्म करून पाहे फळ त्याचं गोड आहे भक्तांना करून उपदेश कामात घालवा दिवस तोची होई पास नाही तर रास जीवनाचा न देवाय न धर्माय न कामाय नाही राम माणसाने दिलेले पुरत नाही देवाने दिलेले सरत नाही याची जाणव करून देई आमुची श्री माऊली दिवस आहे कामाचा गावा महिमा नामाचा निश्चय मनाचा रात्र विश्रांतीची आपले कर्म आपण तपासावे निरीक्षण असावे नाही पसावे शुद्ध कर्म श्रेष्ठ आपले हितावू काय आहे सुखावू काय आहे टाकावू काय आहे ओळखावे आपले आपण व्याख्या कर्माची जीव आलाची जीव गेलाची उरले कार्य अवघाची संसार संसार सुखाचा करेन लवकर आनंद भरेल श्री बाबा ईश्वर तिन्ही लोका जळेल तसे तापेल तापेल तसे जळेल मिळत मिळत मिळेल श्री बाबांची वाणी माणसाने चांगले बोलावे कामात गुंग असावे सदा नामात राहावे श्री बाबांचा सहवास दाम करी काम काम करी दाम नाही आराम श्री चरण दर्शन सदा उपकारी कष्ट करी उपकारी जगावरी सदाशिव श्री यशवंत देव आमुचा जीव भरे ब्रह्मानंद विश्व सदा काळ प्रगटे चराचरी खेळे व्यवहारी आमुची चुकवी भवभेरी साधन न काही जना उद्धारी आनंद भरी ब्रह्मानंद सागरी आनंद लहरी प्रेमाचा व्यवहार श्री बाबांची अमृतवाणी ऐकावी काणी वदती कहाणी भक्तिभावे वेदावती तिरी जाऊया गेला संगती देवराया करवत संगती कापावया चढ झाडावर झाडावरी गेलो श्री बाबांनी बोट दाविलो तेथे मी कापू लागलो फांदीला फांदी कापिता काय आले म्हणा श्री यशवंता सांगतो ऐका आता लक्ष देऊन दोरी बांधिली फांदीला लावियले खाली ओढण्याला उलटा खेळ चालू केला धोका मज वाटे धोका सांगू कसा जगनायका श्रींचा पाहे हे का आनंदमणी जण हे करी आदर श्री बाबा ईश्वर काय करणार धोका जरी आली डहाळी अंगावरी झाडावरी असता काय करी झपाटा अंगावरी बाबुळीची ती डहाळी
भला मोठा काटा असता माझे पोटरीत शिरता, उपसून काढिता लाल रंग नाही आला. मज न कळू देता वेदना न होता, गंमता मुची पाहेता ता सहन करण्या कारण. काटा टोचला धीर मज आला, पावे सद्गुरु प्रेमाला भक्ती योग. श्री बाबा बोलले काटे तुला लागले, नीट नाही ओढले हे जन खोटे. विश्वास कोणावरी ठेवू नको तरी, सांगे बाबा ईश्वरी आम्हाशी. कृपा करी बाबा सदा पाठी उभा, मुखावरी शोभा बदले देवाने वाचविले. ऐसे माझी माय धरू आम्ही पाय, करू आता काय कर्मगती. महाकर्मयोगी श्री बाबा वैरागी, निष्काम कर्म अवघी कर्तृत्व न घेई. आपुल्या हाती नाही काय, कर्म पुरे होय कर्म न पुरे होय, चालक एकचीश्वर. मनुष्याने कर्म अर्पावे, शिकवितो तुला भावे. कर्म भोगी न भावे, पाठी राखावे. ईश्वर अर्पण कर्म करावे, श्री सद्गुरूंना शरण यावे. दिव्य कर्म उरावे, एकची देव यशवंत. ईश्वर इच्छेने घडेल, करता करविता होईल. जो ईश्वरात नाहीसा होईल, कर्म करीत राहणे फल स्वाद टाकणे. ऐसे कर्म करणे नाममुखी असणे, ईश्वर इच्छा. कर्मयोगाची महती सांगितली बाबांनी अति, जयाचा संकल्प लयास होती तोची कर्मयोग. श्री सद्गुरु शिष्य दोघे संकल्प पळू लागे, कर्मयोगाचे सार अवघे खरोखर. देह गेला अथवा राहिला, नैष्कर्मा संगे चालला, तोची तरला खऱ्या अर्थाने. जो आला आणि गेला शिल्लक कार्याला, थांबला तो संपला जगा लागी. मी करीतो जो म्हणत नाही, तया पाप पुण्य दोष काही. मी बुद्धीचा त्याग होई, ज्ञानाची गोडी. या सिद्ध टेकडीवरी उभी श्री यशवंत नगरी. भक्ता कारणे तरी पूर्व नियोजन नाही. कोणी भक्त जरी आला, श्री बाबांना बोलू लागला. घर बांधायचे मजला घर तयार होई, पाण्याची गरज भासे मग तेथे बोर दिसे. करवून घेई पाहिजे तसे, हे घर अमक्याचे हे घर तमक्याचे, इथे काय आमुचे. ऐसे रहस्य यशवंत नगरीचे महापंढरी. कर्म करवून घेई, क्षणात उन्मनीत जाई. कर्मात सामील होईल निष्काम कर्मयोगी. देवाने बनविले तुझे घर, बाबा बोले सत्वर. बसावे का अंगणात क्षणभर, श्री बाबांची इच्छा. कष्ट केले श्री बाबांनी, हे घर याचे सांगे जणी. भक्ताला आज वाटे म्हणी, श्री बाबा तुम्ही हे केले. अरे देवाने केले, आम्ही काय केले. बाबा अंगणी बैसले, देवाची कृपा. करता कळविता वेगळा, आम्ही कोण्या झाडाचा पाला. कोठे उडून गेला आम्हा काय कळे. ऐसी श्री भगवंत वाणी, मग तुम्ही आम्ही कोणी. चहा देई जरी कोणी, श्री बाबा गात थोरवी. ज्ञानाने जया संन्यास घडला, षड रिपुंचा ऱ्हास झाला. तोची समाधीला प्राप्त. बाबा महासन्यासी, सदा पाहे समाधीसी. राहे निष्काम कर्माशी तेची समाधी. आणि नाही काही, चालता बोलताही. समाधी भोगी योगी, बुद्धी ब्रह्मार्पण. कर्म आचरणाची समाधीची, पारणे फिटे नयनाची. शुद्ध स्वरूप ओळखी, कृपा श्री सद्गुरूंची. संगत सुटे षडरिपुंची, आपोआप निष्कर्माची समाधी. एकदा काय झाले, श्री बाबा उठले. रात्रीचे 2 वाजले, बैसोनी आसनावरी. काही वेळ निष्कर्म करी, मग मज विचारी. हाक मारी मोठ्याने, माझे इथले काय झाले. कोठे गेले कोणी नेहले, श्री बाबा उन्मणी. मज वाटू लागले, मी माझा डोळा पाहिले. कर्मचरणा समाधिले, घाबरिले जीवा. धीट होऊन बोलू लागलो, लीन झालो. उन्मणी श्री बाबांना पाहिलो, क्षणभर मज पाहिले. कसली वस्तू आपली गेली, अंगडी माझी इथली. कोठे गेली सांग नाही तर. श्री बाबा अंगडी आपली नाही कोठे गेली. आत छपरीत राहिली. श्री बाबा बोले मी वेडा. हसू लागले जोर जोरा, तुला रागवलो पोरा. आपण छपरी बाहेर जरा, कळले नाही मला. चंभाराची आरी, तोही पोरी मारी. मांडी खाली आरी शोधत राहे, मी उगा रागवलो तुला.
तो दाटलो अंगडी पाहिलो चहाची आठवण कर्म करिता समत्व राखणे कर्माची जाणीव नसणे तयासी सिद्धा म्हणणे संन्यासी समाधी नाही हिंसा जयात नाही अपाय जयात तोची कर्म करी भक्त ईश्वरार्पण हो बुद्धी नित्य नैमित्तिक कर्माला आली तुझ्या वाट्याला अर्पण करावे देवाला हीच युक्ती आत्मलाभाच्या स्वादात कर्मक्रिया बंद होत नैष्कर्म स्थितीत अनुभव गोड जगा पायी आपण नाही होऊन राहणे नैष्कर्मची करणे जगाचे हित पाहणे ती समाधी खरी ओम श्री यशवंत देव जगासाठी जिजवीत जीव तुर्यावस्था तिचे नाव महाकर्मयोगी श्री बाबाजींचे बोल तुझी काया जर जिजेल जगासाठी कार्य करेल मी पणारहित हीच परमसेवा देवाची जीवाभावाची श्री सद्गुरु प्रेमाची आवडी प्रत्यक्ष नरसिंह देव यशवंत पाहिला भगवंत यातना सोशी प्रत्यक्ष दत्त भोळी माझी माय पांडुरंग भोवनिया बोले अभंग तुकयाचे अभंग परी गुण श्रीरंग आवडीने दंग विठू सावळा एका क्षणात नरसिंह होऊनिया बाळाला दाखवी जवळ येऊनिया पडतो पाया योगायोग दर्शनाचा रिद्धी सिद्धी पायाशी देव सारे भोवतीशी हीच ती तीर्थकाशी चरण दर्शन उपयोग नाही आपल्या जीवाला काम सांगे कोणाला बांधिले कर्मयोगाला कष्ट करी धन्य बाळ आता तव पायी ताता विश्रांती द्यावी आता माझ्या देवा अहिंसेचा बोध नवीन तत्वाचा शोध वागणे नसावे विरुद्ध निसर्गाच्या श्री बाबांच्या सहवासात असता आम्ही रत गाय गुरांची सेवा करीत नित्य नियम आमुचा गाय गुरांना भूक लागली का तहान लागली बोलती झाली माऊली कर्तव्य कर्मश्रेष्ठ आत्म्याने आत्मा जाणावा देव तेथेचे पाहावा श्री सद्गुरु हृदयात ठेवावा सदा सर्व काळ माधोगिरीसाठी रोज जात मोकळे नाही येत रान धुंडाळत चाऱ्यासाठी सायकल होती बरोबर वाट पाहता बसले जरी श्री बाबा ईश्वरी रोजची श्री बाळ विरचित ओम श्री यशवंत नामे ग्रंथ भाविकांना ओतप्रोत हेची इच्छा बाळ शुभं भवतु श्री यशवंतार्पणमस्तु इति ओम श्री यशवंत ग्रंथस्य अष्टमोऽध्याय समाप्तः।